आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे कारण आज माझा वाढदिवस आहे. बघा मोर्या किती सुंदर तयार झाला आहे. मोर्या आता निघाला शाळेमध्ये. मोर्याने जे वारकऱ्यांचे कपडे घातलेत ना ते आपण या कलाश्री ड्रेसवाला यांच्याकडून घेतले होते. आपण स्पेशल पंजाबी थाली 2 मागवलेले आहेत. तर एकामध्ये रोटी मागवली आणि एकामध्ये पुरी आहे. नमस्कार मंडळी, मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आज दिनांक आहे 25 जुलै 2026 आणि आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे कारण आज माझा वाढदिवस आहे. आणि आज वाढदिवसाच्या निमित्ताने आणखी एक स्पेशल दिवस आहे, म्हणजे आज आहे आषाढी एकादशी. आणि आजच्या ह्या सुंदर दिवशी आज माझा वाढदिवस आलेला आहे, त्यामुळे खूप प्रसन्न वाटते. मंडळी, तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. मंडळी, मोर्याची आता शाळेमध्ये जायची तयारी आहे. आज शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना वारकरी विठू रखमाई असं वेशभूषा करून बोलवलं आहे. तर मोर्यासुद्धा तयार झाला आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. मोर्या सुंदर तयार झाला. मोर्या इथे उभा राहा, इथे उभा राहा. हां, शाबाश, इथेच राहा. हां, बघा मोर्या किती सुंदर तयार झाला आहे. रामकृष्ण हरी माऊली. मंडळी, आता आपण शाळेमध्ये जाणार आहोत. मोर्या शाळेत जाईल आणि मी आणि गौरी आपल्या वरळीमध्ये असणाऱ्या विठ्ठल रखमाईच्या एका मंदिराला आपण भेट देणार आहोत. तर हे मंदिर नेमकं कोणतं आहे आपण कमेंटमध्ये आपण नक्की सांगा. तर चला मंडळी, आता आपण इथून निघालेलो आहे. मोर्या जाईल शाळेमध्ये आणि आम्ही मंदिराकडे. मंडळी, हा बघा मोर्या आता निघाला आहे शाळेमध्ये. मोर्याचा फोटो काढायचा आहे. मंदिराकडे थांब, ये इथे मंदिराजवळ थांब, इथे थांब. हो, आज चला मोर्या, बाय. बाय. चला, मोर्या गेला शाळेत. आता ती शाळेत त्याला सोडून येईल आणि नंतर मग आपण मंदिरात जाऊ दर्शनासाठी. मोर्या, तर मंडळी, आता मोर्याने जे वारकऱ्यांचे कपडे घातलेत ना ते आपण या कलाश्री ड्रेसवाला यांच्याकडून घेतले होते. वरळी बिडरी चाळ क्रमांक 10च्या समोर, म्हणजे आमच्या वसाहतीमध्येच हे ड्रेसवाला यांचं हे शॉप आहे. जर तुम्हालाही जर कपडे हवे असतील असे फॅन्सी विद्यार्थ्यांसाठी तर तुम्ही इथून नक्की घेऊ शकता. बघा, विद्यार्थ्यांसाठी सुंदर सुंदर कपडे आहेत. इथे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिला आहे आणि आपला मित्रच आहे विलास सोलकर, यांना तुम्ही संपर्क करून तुमचे कपडे तुम्ही इथे घेऊ शकता. कलाश्री ड्रेसवाला. तर मंडळी, आता आपण वरळी बिडरी चाळ इथे असणाऱ्या विठ्ठल रखमाई मंदिर या ठिकाणी आपण दर्शनासाठी म्हणून आलो आहे. आणि गर्दी किती आपण बघू शकता. बघा, आता बिडरी चाळ रिडेव्हलपमेंट असल्यामुळे आहे ना थोडं मंडप वगैरे बांधलेलं आहे आणि आज पाऊस नाही, भक्तांची गर्दी वगैरे आहे. तर चला मंडळी, आता इथे आलो आहे, दर्शन घेऊयात आणि नंतर मग पुढे हॉटेलमध्ये जावं नाही ना, जरा घरी आपल्याला पार्सल वगैरे न्यायचं तर त्या ठिकाणी कुठं जायचं आपल्याला. चला, विठ्ठल रखमाईचं आपण दर्शन घेऊयात. आणि ज्यांचे उपवास वगैरे असतील त्यांच्यासाठी इकडे उपवासाचे पदार्थ, केळी वगैरे बघायचे तिथे आहेत. हाथी बोले हाथी
बोल आरमानचा नंबर पाठवला रामकृष्ण तर मंडळी छानपैकी दर्शन वगैरे झालं आहे विठ्ठल रखुमाईचं आणि आता आम्ही बाहेर आलो आहे. खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं आणि आजचा दिवस एकदम खरंच खूप सुंदर आला आहे. आज वाढदिवस आहे आणि आषाढी एकादशी. छान दर्शन झालं आणि आता इथून आपण निघालो आहे घरी. आता मोर्या तर गेला आहे शाळेत, आर्या आले. आता त्यांना जरा काहीतरी हॉटेलमध्ये आपण खायला वगैरे घेऊन येऊ आणि मग संध्याकाळी परत आपला वाढदिवसाचं सेलिब्रेशन असणारच आहे, तर तेही तुम्हाला दाखवून. तर चला निघूया आता इथून. तर मंडळी आपल्या प्रभादेव या ठिकाणी असणाऱ्या न्यू मॉडर्न कॅफे या शुद्ध शाकाहारी हॉटेलला आपण आलो आहे. तर आपण मी आणि गौरी आता इथे थोडंसं जेवू आणि मुलांसाठी मग आपण पार्सल वगैरे घेऊन येऊ. खूप छान रेस्टॉरंट आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि जेवून घेऊया. दुपारचे वाजले 1 वाजले आहे, त्यामुळे आता रेस्टॉरंटमध्ये आलो ना तर आता आपण इथे जेवणारच आहे. आम्ही दोघेजण थाली खाणार आहे आणि मग घरी काहीतरी भाजी रोटी किंवा असं काहीतरी आपण घरी पार्सल मुलांसाठी वगैरे घेऊन जाऊ. तर इथला मेनू वगैरे काय नाही मी तुम्हाला दाखवतो. छान रेस्टॉरंट आहे. बघा प्युअर व्हेज आहे. आपण स्पेशल पंजाबी थाली 2 मागवलेले आहेत. तर एकामध्ये रोटी मागवली आणि एकामध्ये पुरी आहे. आणि बघा किती छान आहे मेनू. रायता आहे, इथे पनीरची भाजी आहे, पनीर स्वीटमध्ये आहे, छोले आहे, गुलाबजाम आहे, डाळ आहे, पापड आहे आणि राईस नंतर आहे. आणि सेम मेनू इकडे आहे. आज बड्डेची पार्टी माझ्याकडून आणि संध्याकाळी परत घरी. चला मंडळी या जेवायला. तर मंडळी छानपैकी हॉटेलमध्ये जेवलो आणि घरी मुलांना पार्सल वगैरे घेतलं आहे आणि आता इथून आपण निघालो आहे. आता जाता जरासा छोटासा केक घेऊ. आपण काही जास्त स्वीट वगैरे खात नाही. केक वगैरे घेऊ, संध्याकाळी छानपैकी व्हिडिओ घरी आपला बड्डे सेलिब्रेशन वगैरे करू आणि आजचा दिवस आपला छानपैकी सेलिब्रेट झालेला आहे. तर मंडळी चला आता इथून घरी निघालो आहे. घरी आर्या पण वाट बघते. चला छान रेस्टॉरंट आहे, कधीतरी या इकडे. शुभ संध्याकाळ मंडळी. संध्याकाळचे आत्ता वाजलेत 5 आणि बघा मोर्या आता शाळेतून आलेलं आहे. रामकृष्ण हरी माऊली. आता शाळेतून आलं आहे आणि मग आता घरी गेल्याच्या नंतर जरा फ्रेश वगैरे होईल
भाईच्या घरी आल्यानंतर मग काय कार्यक्रम लय वेगळे असतात. आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळी बड्डे सेलिब्रेशनची तयारी करू घरगुती पद्धतीने. चला पटापट घरी. तर मंडळी संध्याकाळचे आत्ता वाजलेत 8:30. आर्या क्लासवरून आले आणि बड्डेची आता तयारी म्हणजे केक कटिंग करायचं आहे. बघा केक नाही आणलं, पेस्ट्री आणले. तर आपण काही जास्त काय गोड वगैरे खात नाही, त्यामुळे 2 छोट्याशा पेस्ट्रीज आणलेत. छोटंसं सेलिब्रेशन करू. वाढदिवसाच्या शुभेच्छा. नीट लावायला मांग बरी सिंदूर करतो लगेच. बघा ना माझा बर्थडे तर हे केलेलं, ह्यांना तरी शिस्तीत लावलं. मॅचिंग मॅचिंग. हॅपी बर्थडे टू यू. ए अरे बस बस मोरू यू. हॅपी बर्थडे डिअर पप्पा. हॅपी बर्थडे टू यू. झाला. चला मंडळी, छान सेलिब्रेशन झालेलं आहे बड्डेचा. केक वगैरे कटिंग केला, केक म्हणजे पेस्ट्री वगैरे होती आणि छान झाला आजचा दिवस. दुपारी मंदिरात पण गेलो होतो आणि आजचा दिवस छान सेलिब्रेट केलेला आहे. तर मंडळी आता थोड्याच दिवसात आहे ना गणेशोत्सवाची पण सुरुवात होणार आहे, त्याच्यामुळे आता गणपतीचे व्हिडिओ आपले येतील. ते गणपतीचे व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा. छान छान गणपती आलेले आहेत मार्केटमध्ये, तर ते गणपतीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ते व्हिडिओ नक्की बघा. तर मंडळी आजचा हा वाढदिवसाचा एक छोटासा व्हिडिओ बनवला होता. तर तो वाढदिवसा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी आता हा व्हिडिओ तुर्तास इथेच थांबवतो आहे. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.